तुला यायला किती वेळ आहे अजून? अजून 1 तास मॅक्स. ठीक आहे. काय ग, काय झालं? काय नाही. अगं बोल, काय झालं? आपण आज मूर्ती बघायला जाणार होतो ना. हो जाऊ की, त्यात काय. तुला यायला अजून 1 तासभर आहे, मग त्यानंतर कुठे जाणार आहे? एवढं काय, जाऊ, काही प्रॉब्लेम नाही. नाही, नको, राहू दे. अरे जाऊ की. एक काम कर, कुठे जायचंय बाय द वे? हॅलो, काय ग? कर्वे नगरला बघू कुठेतरी. हां बेस्ट. मग एक काम कर, तू कॅब किंवा रिक्षाने डिरेक्टली पोहोच आणि कुठे जाशील तिथलं लोकेशन शेअर कर. ओके, मी डिरेक्टली येतो. ओके. ठीक आहे. गुड. हॅलो, ये. हो. हां, बाय. काय झालं? आवडले नाहीत का इथले गणपती? नाही, नंतर बघू. का म्हणजे? नंतर बघू, खूप गर्दी आहे. आता ऑब्व्हियसली ना, गर्दी असणारच. गणपती जवळ आले, सगळेच येतात गणपती घ्यायला. नंतर बघू, दुपारचं वगैरे कधीतरी. म्हणजे काय प्रॉब्लेम आहे? काय झालंय? घरी जाऊ, मला भूक लागली आहे. बर, ठीक आहेस का तू? हां, मीटिंग होती ना आज? काही झालंय का मीटिंगमध्ये? कोणी काही बोललंय का? काही नाही झालंय. मला उशीर झाला यायला म्हणून चिडलीस का? काय झालंय? तुला भूक लागली म्हणून आपण लवकर आलो. तू काही खातच नाहीयेस. बस झालंय मला. आपण ऑनलाईन बघायचं का? काय? गणपती. तुला माहिती आहे मला नाही आवडत ऑनलाईन. माहिती आहे मला. आपण आत्ता स्टॉलवर गेलो होतो, तिथेही नको म्हणालीस म्हणून विचार. नको नाही म्हणाले, नंतर बघू म्हणाले. ओके सॉरी, पण मी दुपारी चेक केले, ऑनलाईन छान छान ऑप्शन्स आहेत. म्हणजे असं ते इको फ्रेंडली वगैरे खूप काय काय छान प्रकार. आता अजून मला एक आवडला पण होता, पण त्याला अंदाज येईना. थोडा भडक वाटतोय तो. तुझं झालं की डाव काढून झाकून ठेव. मी झोपते, माझं डोकं दुखतंय. मना, उठ, गोळी घे. उठ 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 उठ. ठीक आहे. काय झालंय? काहीतरी बिनसलंय कळतंय. सांगितल्याशिवाय मला कसं कळणार आहे?
हं? किती सहज कमेंट पास करता रे तुम्ही. कुणावर? मगाशी ते स्टॉलवरही तेच झालं म्हणून निघून आले. हा छान आहे, हा रागीट आहे, हा बालिश आहे, हा गणपती जरा वाकडाच आहे, ह्या गणपतीचे डोळे तिरळेच आहेत, भडकच आहे. तूही जर अशा कमेंट्स करणार असशील तर आपण नको जाऊया एकत्र. तू जा, तू एकटाच जा आणि तुला आवडेल ती मूर्ती घेऊन ये. अच्छा, हा प्रॉब्लेम आहे. सॉरी मगासच्या कमेंटसाठी. पण ती अशी काही कमेंटवाली कमेंट नव्हती. आणि मी अशा वियर्ड कमेंट्स कधीच करत नाही, तुला माहिती आहे. नॉर्मल ऑब्झर्वेशन्स असतात, ते सगळेच करतात. आपसुक येतं ते. मी नाही करत, मी नाही करत. आपसुकच अशा कशा कमेंट्स येतात हाच प्रश्न पडलाय मला. म्हणजे आय नो लोक जरा अतिच करतात, म्हणजे मी त्यांची बाजू घेत नाहीये, पण मला असं वाटतं की प्रत्येकाचे फिलिंग्स वेगळे असतात, रिॲक्ट व्हायची पद्धत वेगळी का असते. करायचंय पण रिॲक्ट? देव सगळ्यांचाच कॉमन आहे ना, मग का करायचंय रिॲक्ट? आणि कपडे खरेदी करतोय का एवढं क्रिटिसाइज करायला? नाही नाही नाही, रॉंग ट्रॅकवर जातेस तू. त्या कमेंट्स त्या मूर्तीला असतात, देवाला नसतात. हे बट ही टेंडन्सी आहे, नॉर्मल आहे. जिथे आपले स्वतःचे कमाईचे खिशातले पैसे जातात तेव्हा ती वस्तू आपण वस्तू? हा म्हणजे तो गणपती, तो गणपती? ती मूर्ती, गणपतीची मूर्ती. मग तसं म्हणायचं ना. ती मूर्ती, त्या मूर्तीचे डोळे, त्या मूर्तीचा रंग, त्या मूर्तीबद्दल जे काही वाटत असेल ते, तो गणपती म्हणून आपण त्याच्याबद्दल जी काही बोलायला सुरुवात करतो ना, आपल्याला कळते नाही की आपण त्याचं बॉडी शेमिंग करतोय. बाप्पा वगैरे म्हणून आपण किती जवळचा केला असला तरी देव येतो. वर्षातून एकदा भेटायला येणारा जुना मित्र नाहीये. आणि मुळातच मूर्तीला तरी का क्रिटिसाइज करायचंय? घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर नका घेऊ. नंतर ज्या मूर्ती पुढे आरत्या म्हणायच्या आहेत तिच्याच पुढे आता वाटेल ते बोलून घ्यायचं. पण मला वाटतं म्हणूनच प्रतिष्ठापना वगैरे हे सगळे प्रकार आहेत ना. तोपर्यंत काय आपण बघतोच की कुठे कुठे आणि कशा कशा अवस्थेत विकायला ठेवलेल्या असतात मूर्त्या. कुठेही फुटपाथ, रस्त्यावर, आणि काय आजूबाजूला काहीही चाललेलं असतं. कोणाला असते किंमत? गणपती बसले की त्यानंतर त्याचा देव होतो, हो ना? ते सोयीस्कर आहे रे सगळं. म्हणजे त्या पहिल्या दिवसापर्यंत त्याला काही महत्व नाहीये फारसं. जेव्हा ती मूर्ती आपण आपल्या खिशातले पैसे देऊन घरी आणणार, आपल्या हक्काची होणार, तेव्हा ती महत्वाची. तोपर्यंत आणि त्यानंतर ती फक्त एक मूर्ती असते. विसर्जनानंतरच्या मूर्तीच्या अवस्थेबद्दल आपण काहीच बोलायला नको. कळत असून वळत नसलेला विषय तो. पण मूर्ती त्यातली कलाकुसर, त्यासाठी घेतलेले कष्ट, त्यामागचे विचार, त्यामागच्या भावना, आलेली संकट, त्या कशाशीच कोणाचं काही घेणं देणं नसतं.
पावसा पाण्याने घरादाराची फार वाईट अवस्था झालेली असली, किती नुकसान झालेलं असलं, किती आर्थिक अडचण असू दे, घरात गणपती बसवायला घरातूनच विरोध असू दे, आधीच तुटलेल्या छपरांवर कितीही वादळ घोंगावत असू दे, काहीही असलं तरी, काही होऊ दे, तरी ते डोळे रंगवताना हात थरथरू द्यायचा नाही. आणि ती रेषा अर्धवट सोडून थांबायचंय नाही. बाबांची आठवण येते. आईला फोन करायचा. नाही, नको. काय मना नाही जमत आहे, नाही जमत आहे मला. खूप प्रयत्न केला मी, पण बाबांसारखी नाही जमत आहे. ही मूर्ती अशी बाहेर लपवून का ठेवली होती? यावर्षी डाएटवर नाही आहे माझा गणपती. काय? मागच्या वर्षी गणपतीत सगळ्यांसमोर तूच कमेंट पास केली होती. म्हणून तू मना सॉरी सॉरी. येडच आहे बाबा. माझ्या लक्षात पण नाही मी असं काही बोललो होतो. तेच तर होतं ना, नकळतपणे आपण बोलून जातो. सॉरी. म्हणून यावर्षी मूर्ती विकत आणायचा आग्रह धरला का? खोटं बोललीस माझ्याशी. तरी मी विचारलं होतं, यावर्षी नाही का मूर्ती बनवणार? मूर्ती विकतच आणा. का? छान आहे की ही. उंदीर जमलाय फक्त मला. छान झालाय ना? ऐ, बाबांची आठवण म्हणून मी प्रयत्न करायचे. नंतर मधले कितीतरी वर्ष प्रॅक्टिसच नव्हती मला. आणि इतक्या वर्षांनी आपल्या लग्नानंतरचा पहिला गणपती होता, पण तुझ्या कमेंटमुळे सगळा कॉन्फिडन्सच गेला माझा. खूप सॉरी. पण इथून पुढे मी फक्त तू बनवलेल्या नाही, कुणीही बनवलेल्या कुठल्याच कसल्याच मूर्तीवर कमेंट्स पास नाही करणार. आय प्रॉमिस. आणि हां, हेही ठरलंय की दरवर्षी तूच गणपती बनवायचा आहेस घरी. हो नाही, हे ठरलंय, फिक्स आहे. मी एक काम करतो,
हे मलाही इंटरेस्टिंग वाटतंय. मी पुढच्या आठवड्यात वर्क फ्रॉम होम घेणार आहे आणि तुला गणपती बनवायला मदत करणार आहे. नाही 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 अगं, नाही थोडं नाही नको प्लीज नको. का पण? नाही आय नो युअर स्किल्स. नको. ओके, पण मी उंदीर रंगवू शकतो, आय एम शुअर. प्रयत्न कर. फक्त मी ही मूर्ती रंगवत असताना मला एकटीला राहायचंय. म्हणजे का? मला फक्त बाबांबरोबर राहायचंय. बघू जमलाय का उंदीर. सगळे म्हणायचे तुमच्याकडे गणपती बसवणं धार्जिणं नाही. ज्यांनी बसवला त्यांच्या घरात त्या वर्षी काहीतरी वाईट घडायचं. लहानपणी धार्जिणं या शब्दाचा अर्थ कळायचा नाही, पण मनात भीती मात्र बसली होती. मला कळायला लागल्यापासून आत्तापर्यंत हे कोडं कधी सुटलं नाही. देव धार्जिणं नसणं म्हणजे नक्की काय? बाबांचं तर खूप सोपं उत्तर होतं या सगळ्यावर. विघ्नहर्ता म्हणतो आपण त्याला. तोच कशाला विघ्न आणेल. अगं देव आहे तो कशाला कोणाचं वाईट करेल. कावळा बसायला आणि फांदी तुटायला असा प्रकार आहे सगळा. तर मला सांग, गेली 3 वर्ष आपण गणपती बसवतोय, झालं का काही? काही व्हायची वाट बघायची आहे का असं आई म्हणेल. पण तरी भीतीपोटी आईचा विरोध असायचाच. पण मला घरी मूर्ती बनवायला आवडायची आणि माझ्या हट्टापोटी बाबांनी घरी मूर्ती बनवायलाही सुरुवात केली. त्यांची लहानपणापासून राहून गेलेली इच्छा ते माझ्या बरोबरीने पूर्ण करत होते. अगदी 18 पगड दारिद्र्य नसलं तरी माध्यमिक शाळेत शिकवणाऱ्या चित्रकला शिक्षकाचं घर ते. कुठलाही सण थाटामाटात साजरा करायची हिंमतच नव्हती कधी. त्यात धार्जिणं नाही म्हटल्यावर त्या गणपतीच्या 5-7 दिवसात इतरांसारखा आमच्याकडे कोणा पाहुण्यांचा गोतावळा पण नाही. लहान घर पण तेही रिकामं वाटायचं. त्यामुळे खरा सोहळा हा त्या 5 दिवसांचा नसायचाच.
आधीचा 1 महिना सुरू असायचा. मातीच्या गोळ्याला आकार देण्यापासून ते मूर्तीला भेगा पडू न देता जपत जपत रंगाचा वास उरात भरत तो गणपती आकार घ्यायचा आणि माझ्याही मनात तितकाच उमटत जायचा. उलट त्याची प्रतिष्ठापना झाली की असं वाटायचं आता हा फक्त माझा आणि बाबांचा नाही राहिला, सगळ्यांचाच झाला. तो सगळ्यांचाच असतो म्हणूनच तो देव असतो. हे शहाणपण यायला अजून काही वर्ष गेली. मी कॉलेजला म्हणून पुण्यात आले आणि त्याच वर्षी बाबांचा आजारपण सुरू झाला. बाबांच्या आजारपणात त्या वर्षी गणपती बसवता आला नाही आणि माझ्या मनाला वेगळीच हुरहुर लागून गेली. त्याच्या पुढच्याच वर्षी बाबा गेले आणि आईने पुन्हा एकदा धसका घेतला. गणपती बसवायचा नाही असं ठरवूनच टाकलं. त्यानंतर बाबांचं नसणं पदोपदी जाणवायचं. पण दरवर्षी श्रावण सुरू झाला की वेगळीच अस्वस्थता. बाबांना भेटता येत नाही याची. माझ्यासाठी गणपती म्हणजे फक्त सण नाही, थरथरणाऱ्या हातांना धीराचा हात मिळण्याचे दिवस आहेत ते. इतकी वर्ष उरात भरून राहिलेल्या जुन्या क्षणांना नव्याने जिवंत करण्याचे क्षण आहेत हे. बाबा नेहमी म्हणायचे, डोळ्यांची रेषा कशीही येऊ देत, त्यातला जिवंतपणा तेव्हाच जाणवतो जेव्हा आपल्याला त्या मूर्तीबरोबर ती घडवणारा माणूसही दिसत असतो.